कथेचं नाव आठवण. लेखक डॉक्टर वसंत वऱ्हाड पांडे. आज एकाएकी तिची आठवण आली. खरं तर अशी अचानक आठवण व्हावी असं काहीही घडलं नव्हतं. किंबहुना कधी काळी ती आपल्या आयुष्यात आली होती हेही मी कधीच विसरून गेलो होतो. एकदाच केवळ तिची माझी भेट झाली होती आणि त्या भेटीलाही आता 25-30 वर्ष होऊन गेली होती. मला जेमतेम 18वं वर्ष संपलं होतं तेव्हा कॉलेजचं फर्स्ट इयर म्हणजे मुक्तपणे हुंदडण्याचं वर्ष. त्यामुळे डोक्यावर अभ्यासाचं ओझं वागवण्याची गरजच नव्हती. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि मी त्या सुट्टीत नागपूरला मामांकडे आलो होतो. नागपूरच्या महाल या परिसरात मामांचं मोठं प्रशस्त घर होतं. मामांच्या घरी येऊन मला 5-6 दिवस झाले होते. घराच्या आवारात निरनिराळी फुलझाडं होती. गाईच्या शेणाचा सडा सतत शिंपण्यानं अंगणाला एक वेगळंच नितळपण आलेलं होतं. मैंदारीण नेहमीसारखी सडा टाकून गेली होती आणि मामी रांगोळीची वाटी हाती घेऊन अंगण सुकण्याची वाट बघत उभी होती. मला पाहताच मामींनी हाक दिली, "नीरू, तुला रांगोळ्या काढता येतात ना?" "हो, घरी मीच काढत होतो." "आता इथंही काढायच्या." "काढेन की, मला आवडतं रांगोळी काढायला." मी मामींच्या हातून रांगोळीची वाटी घेतली, फड्यानं अंगणाचा मधला भाग नीट झाडून घेतला आणि हळुवारपणे रांगोळीची टिंब त्या जागेवर रेखाटू लागलो. मामी जरा वेळ माझ्या त्या लाघवाकडे बघत होती. नंतर ती कधी आत गेली मला कळलंच नाही. मी माझ्याच कारागिरीत रंगून गेलो होतो. टिंबांना जोडीत विविध आकृतींना रेखाकार देत होतो. त्या अंगणाच्या नितळ सपाटपणामुळे रांगोळी काढण्यात मला एक वेगळाच हुरूप जाणवत होता. पांढऱ्या रांगोळीनं सारी टिंब जोडून झाली आणि क्षणमात्र रांगोळीकडे मी बघत राहिलो. तेवढ्यात मागणं शब्द आले, "ए, मी रंग भरू या रांगोळीत?" मी चमकून तिकडे बघितलं. हे तिचं पहिलं दर्शन. 14-15 वर्षाचं वय, गोरा वर्ण, लाल पिवळ्या फुलांचं चिटाचं परकर पोलकं आणि कमरेपर्यंत रुळणारी जाड तिपेडी वेणी. डोळ्यात विचारलेल्या प्रश्नाची आकर्षक प्रतिमा रेखलेली. तिची माझी नजरानजर होताच ती प्रसन्न हसली. मला मात्र थोडासा संकोच वाटला. ओठावर उमटणारं हसू संकोचामुळे पुरेसं उमलू न देताच मी क्षणमात्र तिच्याकडे पाहिलं आणि दृष्टी वळवली. माझ्या मनात उगाचच धडधड जाणवू लागली आणि रांगोळीची चिमूट पकडणारी बोटं मग नकळतच कंप पाहू लागली. तिनं पुन्हा विचारलं, "ए, मी काय विचारते?" आता ती माझ्या समोर येऊन उभी होती. मी तिच्याकडे बघितलं. म्हटलं, "मी या रांगोळीत रंग भरू का?" "भर की, पण रंग नाहीये तिथे." "माझ्या घरी आहेत, आत्ता घेऊन येते मी." आणि ती तशीच धावत घरी गेली. मामांच्याच घराशेजारी तिचं घर होतं. अनेक वर्षांचा त्यांचा शेजार होता. त्यामुळे एक प्रकारच्या निःसंकोच मोकळेपणाचा व्यवहार त्या दोन्ही घरात होत होता. ती धावत गेली आणि रांगोळीच्या वाट्यांनी भरलेलं ताट घेऊन परत आली. तिला किंचित धाप लागली होती आणि डोळ्यात आतुरता उभी होती. तिनं ताट खाली ठेवलं. जवळच तीही परकराचा काचा मारून बसली. मी किंचित शहारलो. बाजूला सरकू लागलो. "ए, जाऊ नकोस तू, मी फक्त रंग भरणार आहे. कोणता रंग कुठं भरायचा तेवढं मात्र सांगायचंस." "बरं." मी सांगू लागलो त्याप्रमाणे ती रंग भरू लागली. रांगोळीची चिमूट धरलेली तिची लांब सडक शुभ्र बोटं, रंग भरताना होणारी तिच्या हातांची मोहक हालचाल, तिच्या गोऱ्या सुंदर चेहऱ्यावर दाटून आलेली तल्लीनता आणि त्यामुळं काळ्याभोर भुवयांना तिनं नकळत घातलेली मुरड, ती चित्रासारखी सुंदर दिसत होती. मी नकळत तिच्याकडे बघत होतो. काहीसा भान विसरलो होतो. "तुझं नाव निरंजन ना?" तिनं विचारलं. मी दचकलो. आपण तिच्याचकडे टक लावून बघत होतो हे तर तिच्या ध्यानात आलं नसेल ना? या शंकेनं मी वरमलो. पण ती खालीच बघून मला विचारत होती. मी सुटकेचा श्वास टाकला. "तुला कोणी सांगितलं?" "काकूंनी, म्हणजे तुझ्या मामींनी." "तू आता सुट्टीत इथंच राहणार ना?" "मजा येईल. मला रांगोळ्या काढायला शिकवशील ना?"
मला फार आवडतात रांगोळ्या काढायला. तू किती सुंदर काढतोस रांगोळी. मला येईल काढता अशी सुंदर रांगोळी. रंग भरता भरता ती थांबली होती आणि माझ्याकडे अपेक्षेनं बघत होती. मीही मनोमन मुग्ध होऊन तिच्याकडे बघत होतो. ए सांग ना, येईल का मला काढता. हो हो येईल, न यायला काय झालं. एकाएकी खळखळून ती हसली. काय झालं. मी जरा अचंबित होऊन विचारलं. आपण मगापासून बोलत आहोत. तू कोण हे मला ठाऊक आहे, पण मी कोण हे मात्र तुला ठाऊकच नाही. नाही, मी कोण आहे माहिती आहे तुला. नाही, आणि तरीही आपण बोलत आहोत. आहे ना गंमत. तिच्या निर्झरासारख्या अवखळ स्वभावाचा माझ्यावर देखील परिणाम झाला असावा. तिची गंमत करण्याची मला लहर आली आणि मी म्हणालो, तू कोण हे मला ठाऊक आहे. आपले मोठे डोळे अधिकच विस्फारून ती विस्मयानं म्हणाली, खरं सांग बघू. तू एक खूप सुंदर मुलगी आहेस. माझ्या स्वरात झालेला क्षणमात्र बदल फक्त मलाच जाणवला. तिला त्याची जाणीव नव्हती. त्यामुळं स्वाभाविक स्वरात ती म्हणाली, मी अन सुंदर. सुंदर अन चांगली. म्हणजे तू खरंच मला ओळखत नाहीस. सुंदर कदाचित असे नाही, पण चांगली तर मुळीच नाही. काकी मला काय म्हणते माहितीये. ती म्हणते मी पांढऱ्या पायाची आहे. एकाएकी तिचे डोळे भरून आले. काकी म्हणजे माझी सख्खी काकू. माझा जन्म झाला ना त्याच वेळी आई गेली म्हणून. ती म्हणते तुझ्यामुळं गेली आई. तू अवलक्षणी आहेस. तुला आहे आई. आई खूप छान असते नाही. कोड कौतुक करते, लाड पुरवते, मागितलं ते देतेही नाही. खाली मान घालून ती रंग भरीत होती. मीही तिच्या रंग भरणाऱ्या हाताकडे बघत होतो. मन अचानक जड झालं होतं. काही बोलावंसं वाटेना. तोच त्या रांगोळीवर एक अश्रुबिंदू टपकन पडलेला मला दिसला. मी वर पाहिलं. तिचे डोळे डबडबून आले होते. एक अश्रू गालावरून खाली ओघळत होता. माझं तिच्याकडे लक्ष गेल्याचं कळताच ती हसली. रंग भरल्या हातानं डोळे पुसत ती म्हणाली, खरं म्हणजे आई काळी की गोरी ते मी कधी पाहिलंच नाही. पण तिची आठवण येताच डोळे भरून येतात का कुणास ठाऊक. ती उठली. रांगोळीचं ताट हाती घेतलं. दूर अंतरावरून रांगोळीकडे क्षणमात्र बघितलं आणि तृप्तीनं म्हणाली, किती सुंदर दिसते नाही. उद्या पण अशीच रांगोळी काढायची का. काढू की. मग मला हाक मारशील. अगदी सुरुवातीपासून मला बघायची रांगोळी तू कशी काढतोस ते. किंवा मी काढेन, रंग तू भरायचे. चालेल. चालेल. हाक मारशील. हो नक्की. ती पुन्हा खळखळून हसली. क्षणापूर्वीचं मळप दूर झालं होतं. प्रसन्नतेचा मळा तिच्या मनात पुन्हा फुलून आला होता. तिला एवढं हसायला काय झालं ते माझ्या ध्यानात आलं नाही. मी चकित होऊन तिच्याकडे बघत होतो. शेवटी तीच म्हणाली, हाक मारेन म्हणून म्हणतोस, पण तुला नावच कुठे माहिती आहे माझं. मग हाक कशी मारणार. माझी चूक माझ्या ध्यानात आली. मी हसलो. खरंच माझ्या लक्षातच आलं नाही ते. मग आता आलं ना लक्षात. आलं. मग विचार की माझं नाव. विचारतोय. सांग पाहू. गौरी. आणि ती चटकन निघून गेली. तिनं उच्चारलेलं तिचं नाव कितीतरी वेळ माझ्या मनाच्या गाभाऱ्यात प्रतिध्वनित होत राहिलं. मीही मनातल्या मनात स्वतःशीच त्या नावाचा उच्चार केला. गौरी. गौरी. दुसऱ्या दिवशी गौरी पुन्हा रांगोळीच्या वेळी आली. मी अंगणात रांगोळीची टिंब रेखीत होतो. तू मला हाक मारणार होतास ना. खरंच मी ते विसरूनच गेलो होतो. विसरलास ना. काय मी किती वेळ वाट बघत होते. शेवटी मीच आले. सॉरी हां. म्हणे सॉरी हां. तिच्या स्वरातलं लाडीक वेडावणं मला खूप आवडलं. मी तिच्या निरागस पण बोलक्या मुद्रेकडे बघू लागलो. तिच्या सुंदर मुद्रेवरून दृष्टी वळवावी असं वाटतच नव्हतं. एक गोड शिरशिरी शरीरातून निघून गेली.
असं हे मी नव्याने अनुभवत होतो. या अनुभूतीचा मधुर झंकार रोमारोमातून उठत होता. बघतोस काय माझ्याकडे असा? ती टिंब काढायची राहिली आहेत ना? तू काढतेस? नको रे बाबा. इतकी समांतर आणि सारखं अंतर राखून टिंब काढणं मला नाही जमायचं. तू टिंब काढ, मी ती जोडेन. मी टिंब काढून संपवली. आता तू जोडतेस ना टिंब? ती माझ्या शेजारी येऊन बसली. रांगोळीनं चिमूट भरून रेषा काढू लागली. त्या रेषात सारखेपणा नव्हता. काही बारीक, काही जाड अशा त्या रेषा होत्या. मी कोणती टिंब जोडायची ते सांगत होतो. ती त्याप्रमाणे जोडत होती. मध्येच ती म्हणाली, जमतंय ना मला? जमतंय ना? पण तुझ्यासारखं नाही जमत. तुझ्या रेषा कशा एकसारख्या बारीक आणि सरळ येतात. कुणी शिकवलं तुला? तुझ्या आईनं ना? मी पण शिकले असते आईकडनं, पण आमच्या नशिबात नव्हतं ना. तिच्या स्वरातला उदासवाणा भाव मला जाणवला. आई असण्यात खूप गंमत असते नाही निरंजन? आईजवळ हट्ट धरता येतो, मनात येईल ते सांगता येतं, काय हवं नको ते मागता येतं, तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहता येतं, आईच्या कुशीत डोकं लपवून रडता देखील येतं. चार चौघात मोकळेपणानं हसण्या बागडण्यात जे सुख मिळत नाही, त्यापेक्षाही कितीतरी जास्त सुख आईच्या कुशीत डोकं लपवून रडण्यात असतं नाही? मी मनोमन व्याकुळ झालो. गौरी? ती हसली, म्हणाली, माझं हे बोलणं एखाद्या प्रौढ माणसाच्या बोलण्यासारखं बोजड वाटलं असेल ना तुला? पण मी हे जे बोलले ते माझं नाहीच मुळे. एका मोठ्या लेखकाने तसं म्हटलंय. माझ्या वहीत मी अशी खूप सुंदर सुंदर वाक्य लिहून ठेवली आहेत. दाखवीन मी तुला. कधी येतोस? तू म्हणशील तेव्हा येईन. आज दुपारी येतोस? येईन. नक्की हां? पण नाही तर विसरशील. हाक मारायला विसरलास तसा. नाही विसरणार. शपथ घे. मला काय वाटलं कोणास ठाऊक. मी हळूवार झालो होतो. म्हणालो, आपल्या आवडत्या माणसाची शपथ घेत नसतात गौरी. तिचे डोळे आनंदानं चमकले. मी आवडते तुला? खूप आवडतेस. तू पण मला आवडतोस निरंजन. सुट्टी संपल्यावर तू आपल्या घरी परत जाशील ना, तेव्हा मला तुझी खूप खूप आठवण येत राहील. तुला येईल माझी आठवण? मी तुला कधीच विसरणार नाही गौरी, कधीच नाही. पण दुसऱ्या दिवशी मला तिच्याकडं जाणं शक्यच झालं नाही. मामींबरोबर जावं लागलं आणि खरं म्हणजे माझ्या ते लक्षातच राहिलं नव्हतं. दिवस तसाच सरला. पण रात्री अचानक आठवण झाली. माझा मलाच राग आला. निदान दिवस सरण्यापूर्वी तरी मी तिला भेटायला हवं होतं. माझी अडचण तिला सांगायला हवी होती, पण ते झालंच नाही. आता सकाळी उठून आधी गौरीकडे जायचं, ती येण्यापूर्वीच. तिची वही बघायची, तिला तिच्या वहीत रांगोळीची डिझाईन्स काढून द्यायची. टोचणी लावणाऱ्या मनाचं कसंबसं समाधान केलं आणि अंथरुणावर अंग टाकलं. बराच वेळ झोप येईना. राहून राहून गौरीची आठवण व्हायची. तिच्या अस्तित्वाचा भास व्हायचा. बऱ्याच उशिरा मग डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा अंग कणकणत होतं, ठणकत होतं. डोळ्यांवर जडपणा आलेला होता. ते जळजळत होते. बाहेर उन्हाची तिरीप अंगणात उतरली होती. गौरीचा आवाज मी ओळखला. काकू, आज उठला नाही निरंजन अजून? नाही उठला? कुणास ठाऊक, पण अंगण मोकळं दिसतंय आज, म्हणून विचारते. उशिरा झोपला असेल, उठेलच इतक्यात. मी बघू उठलाय की नाही ते. बघ ना. मी मामींचे शब्द ऐकले आणि आतुरतेने गौरीची वाट बघू लागलो. गौरी दाराच्या चौकटीत क्षणभर उभी राहिली. मी डोळे मिटून घेतल्यासारखे केले, तरीही किलकिल्या डोळ्यांनी मी तिला बघत होतो. एखाद्या स्वप्नपरीसारखी गौरी दिसत होती. ती हळूच माझ्या दिशेनं चालत आली. माझ्या खाटेजवळ उभी राहिली. किंचित वाकून माझ्याकडे बघू लागली. माझ्या डोळ्यांच्या कडांतून उष्ण पाण्याचा बारीकसा ओघ गळत होता. गौरीचं तिकडे लक्ष गेलं. तिनं पटकन आपला तळवा माझ्या कपाळावर टेकला. चंदनासारखा शीतल, रेशमासारखा मौशार.
त्या तळहाताच्या स्पर्शानं साऱ्या शरीरभर जणू संगीताच्या नादलहरी झंकारून गेल्या. वाटलं तो तळवा तसाच कपाळावर दाबून धरावा. पण तेवढ्यात कपाळाच्या चटक्यानं पोळलेला हात उचलून घेत ती कळवळून म्हणाली, "आई ग, केवढा ताप चढलाय." मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं, हसलो. "तुझं अंग तापलंय निरंजन, ताप आलाय तुला." मी तिचा हात अभावितपणे हाती घेत म्हणालो, "काल दुपारी तुझ्याकडे आलो नाही, रागावलीस?" "रागावले नव्हते रे, पण वाईट वाटलं मला." "का? कुणास ठाऊक. तू मला विसरलास असं वाटल्यानंही असेल." "आता नाही ना वाटत तसं?" "नाही वाटत. आता ताप उतरल्याबरोबर तुझ्याकडे येईन." "तुझ्या सोयीनं ये." "जाऊ मी?" "जाऊ मी असं म्हणायचं नसतं गौरी, येऊ मी असं म्हणायचं असतं." "बरं बाई, येऊ मी?" ती हसली. मीही अभावितपणे हसलो. "दुपारी तीर्थ घेऊन येईन. आमच्या घरच्या तीर्थांनी बरं वाटेल तुला. हसू नकोस, खरंच बरं वाटेल." गौरी गेली. दुपारी तीर्थ घेऊन आली. केवळ तिच्या समाधानासाठी मी ते तीर्थ घेतलं. त्या तीर्थानं म्हणा वा मामांनी दिलेल्या औषधाच्या प्रभावानं म्हणा, संध्याकाळी दरदरून घाम आला आणि ताप पूर्ण उतरला. रात्री पुन्हा तो चढलाही नाही. पहाटेही ताप नव्हता. घशाला केवळ थोडीशी कोरड पडली होती आणि गळून गेल्यासारखं वाटत होतं. कदाचित एकसारखं बिस्तऱ्यावर पडून राहिल्यामुळेही असेल, मनस्वी कंटाळा आला होता. सकाळ झाली. गौरी येईल म्हणून नकळत तिची वाट बघू लागलो. नेहमीची तिची वेळ टळली तसा अधीर झालो. उठून बसलो. तेवढ्यात गौरी आलीच. "उठलास? आता गेला ना ताप? म्हटलं नव्हतं नानांच्या तीर्थानं ताप जाईल, तसं आज पण आणीन." "गौरी, काल तू रांगोळी काढलीस? मामी म्हणत होती." "हो, मला बघायची होती." "आज बघ की." "आज पण तू काढलीस?" "हो, पण आजची वेगळीच आहे हा. नेहमीसारखी टिंबांची रांगोळी नाही काढली मी, पाना फुलांची काढली. येतोस बघायला?" मी उठलो. तोंड धुतलं. मामींनी दिलेला दुधाचा कप रिकामा केला आणि अंगणात आलो. गौरीनं खरोखरच फार सुंदर रांगोळी काढली होती. रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ पानांच्या महिरपीत शोभत होता. कुंडीचा आकार तेवढा बिघडला होता. माझं तिकडे लक्ष जाताच गौरीने ते ओळखलं. "कुंडीचा आकार बिघडलाय खरं ना?" "थोडासा." "थोडासा का, सगळाच बिघडलाय? मला नेमकं तेवढंच जमत नाही बघ. कुंडीच्या दोन्ही बाजू सारख्या येतच नाहीत. तुला येतात ना काढता? काकू म्हणत होत्या की तुला ड्रॉइंग फार छान येतं. माझी कुंडी देतोस दुरुस्त करून?" "देईन की, पण त्यासाठी तुझी कुंडी मोडावी लागेल गौरी." "मग मोड की." "नको, मला पाप लागेल. एकदा काढलेली रांगोळी मोडू नये म्हणतात." तिला बोलतं ठेवावं म्हणून मी बोलत होतो. तिच्या निरागस मधुर शब्दाचे झंकार मनाला आत आत सुखावित होते. चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्ट मोडण्यात पाप नसतं निरंजन. तिचा स्वर मला गंभीर वाटला. तिला हसवण्यासाठी मी म्हणालो, "हे पण तुझ्या वहीतलंच वाक्य ना गौरी?" गौरी खुदकन हसली. मी तिची कुंडी न मोडताच काही जास्तीच्या रेषा काढून तिचा आकार नीट केला. कुंडीत रंग भरला. मूळची रांगोळी आता अधिक आकर्षक दिसायला लागली. "बघ, आता कुंडीमुळं माझी रांगोळी किती सुंदर दिसायला लागली ते." "तसं नव्हे गौरी, तुझ्या रांगोळीमुळं माझ्या कुंडीला शोभा आली. तुझी रांगोळी खरंच खूप सुंदर निघाली, खोटं नाही." "बरं बाई, तसंही असेल." झालं. जरा वेळ दोघेही स्तब्ध होतो. काय बोलावं कोणालाच कळेना. एकदम तिनं विचारलं, "तुला झाडावर चढायला येतं निरंजन?" "हो, येतं की." "मला नाही येत, पण वाटतं झाडावर उंच चढावं. आमच्या अंगणात बुचाचं उंच झाड आहे ना, इतकी सुंदर फुलं लागली आहेत की वाटतं चांदण्याच येऊन बसल्या आहेत झाडावर. असा सुगंध दरवळतो ना सगळीकडे की बस. खाली जमिनीवर फुलांचा सडा सांडलेला असतो. पण जमिनीवर पडलेली फुलं वेचण्यापेक्षा झाडावरची फुलं चढून काढावीत असं वाटतं. फुलं काढावीत आणि त्यांची सुंदर माळ गुंफावी." मी हसून म्हटलं, "मग गुंफावी की, नाही कोण म्हणतंय." "माळ गुंफता येईल रे,
पण झाडावर चढणार कसं? मुलीच्या जातीनं झाडावर चढू नये म्हणतात ना. कोण म्हणतं? काकी म्हणते. मुलीच्या जातीनं झाडावर चढू नये, दडदड धावू नये, जोरानं खिंकाळू म्हणजे हसू नये, हे करू नये, ते करू नये. तुम्हा मुलांना बरं असतं, मनात येईल ते करण्याची मोकळीक असते तुम्हाला. किती वेळ गौरी बोलत राहिली असती कोणास ठाऊक. पण तिच्या काकीने तिला हाक मारली आणि गौरी घरी गेली. जाता जाता म्हणाली, माझ्या घरी येशील निरंजन, आपण फुलं वेचू. गौरी गेली आणि मला विलक्षण एकटेपणा जाणवू लागला. अभ्यंगस्नान आटोपून मी फराळ करीत होतो. मामीनी आठवण करून दिली, तुला गौरीकडे फराळाला बोलावले निरू. कुणी, गौरीनं? मामी हसल्या, म्हणाल्या, गौरीच्या काकीनं, म्हणजे गौरीनंच म्हणायचं रे. तुझ्या सोयीने जाऊन येशील. मी तसाच उठलो. मामींच्या ओठावरलं हसू मला पाठमोरं असतानाही जाणवत होतं. मी गेलो. गौरी मला पाहताच धावत पुढे आली. तिचे डोळे अत्यानंदानं चमकत होते. तिचंही अभ्यंगस्नान नुकतंच आटोपलं असावं. तिचे लांब सडक केस पाठीवर मोकळे सोडले होते. हिरवं कंच पातळ ती नेसली होती. हिरव्या पानाआडच्या गुलाब कळीसारखी तिची प्रफुल्लित मुद्रा मन वेधून घेत होती. मी मुग्ध होऊन तिच्याकडे क्षणमात्र बघत राहिलो. हे बघतोस काय असा माझ्याकडे? आत ये ना. मी भानावर आलो. पाठमोरी गौरी मला तितकीच सुंदर वाटली. आधी फराळ करायचा की आधी फुलं वेचायची? आधी फुलं वेचूया. मीही तेच सुचवणार होते. मला सकाळच्या वेळी त्या झाडाखाली इतकं प्रसन्न वाटतं. मी तर रोज तिथं जाते आणि तिथं रेंगाळणारा सारा सुगंध श्वासानं अंगात भरून घेते. या दिवसात अभ्यास देखील मी तिथंच करते. ऊन कोवळं असतं ना, म्हणून. अंगावर त्या उन्हाची ऊब घ्यायला इतकं छान वाटतं. आम्ही दोघं त्या झाडाखाली आलो. गौरीनं दीर्घ श्वास घेऊन जणू पुन्हा सारा सुगंध शरीरात भरून घेतला. मीही तसंच केलं. तिनं खाली पडलेली फुलं वेचून माझ्या ओंजळीत दिली. तळहात हुंगले आणि दोन्ही तळवे माझ्या नाकाशी आणून म्हणाली, माझ्या हातांचा वास बघ, छान सुगंध येतोय ना. गौरी माझ्या अगदी निकट उभी होती. तिच्या मोकळ्या ओलसर केसांचा सुगंध मला जाणवत होता. तिच्या शरीरावर रेंगाळणारा उठण्याचा मधुर गंध माझ्या संवेदनांना चेतवित होता. खरं म्हणजे तिच्या एकूणच यौवनगंधानं मला क्षणमात्र धुंद केलं होतं. तिला स्पर्श करण्याचा अनावर मोह मला झाला. मी ओंजळीतली फुलं खाली टाकली आणि तिचे तळहात हाती घेतले, घट्ट दाबले. त्या तळहातांचा उष्ण ओलसर स्पर्श माझ्या सर्वांगातून कंपन निर्माण करून गेला. मला काय होतं आहे क्षणभर कळेच ना. तिच्या शब्दानं मी भानावर आलो. निरंजन, तुझा उजवा तळहात पुढे कर. मी तळहात पुढे केला. तिनं चटकन आपल्या उजव्या तळहातात तो घट्ट पकडला. सुखाची लक्ष कारंजी तेवढ्या त्या क्षणात माझ्या अंतरंगातून उसळून आली. दुसऱ्या क्षणी गौरीनं हात सोडवून घेतला. म्हणाली, मी काय केलं कळलं तुला? सांग, काय केलंस? तुझा तळहात माझ्या तळहाताने घट्ट दाबून धरला. कशासाठी माहितीये? सांग ना तूच. हरलास? ओ, हरलो. तुझ्या हातावरची विद्येची रेषा माझ्या हातावर उमटवून घेण्यासाठी. ही बघ उमटली, विद्येची रेषा आणि धनरेषा पण. तिनं तिचा गोरा नाजूक तळवा माझ्या डोळ्यासमोर उघडून धरला. खरंच की, काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो. माझ्या हातावरल्या रेषा स्वतःच्या हातावर उमटवून घेण्याची तिची कल्पना मला खूपच मजेदार वाटली. दिवसाचा पहारा नसता तर कदाचित तिच्या त्या कमलपत्रासारख्या नाजूक तळहातावर मी ओठ टेकली असते. पण तो मोह मी आवरला, नाईलाजानं. त्यानंतर आम्ही घरात गेलो. फराळ केला. बुचाच्या फुलांच्या माळा केल्या. गौरीच्या काकुशीनी काकांशी गप्पा केल्या. हे सारं करताना गौरी जवळपास आहे, ती आपलं बोलणं ऐकत आहे, ती आपल्याकडे कौतुकानं बघत आहे, ही जाणीव अतिशय सुखाची वाटत होती. आता या क्षणीही त्या आठवणीनं मनावरून सुखाचं मोरपीस फिरवल्यासारखं वाटत आहे. बस एवढीच माझी गौरीविषयीची आठवण. दुसऱ्या दिवशी गौरीच्या घरी जाण्याचं मी तिला कबूल केलं होतं,
पण मला तो शब्द पाळता आलाच नव्हता. त्याच दिवशी रात्री माझी आई दिवा उजळताना भाजल्याची तार आली आणि मी आणि मामा तसेच गावी परत गेलो. भाजल्याची जखम किरकोळ होती, पण होती. थोडक्यात निभावलं होतं. दिवाळीची सुट्टी संपली. कॉलेजच्या दैनंदिन धबडक्यात मीही गौरीला विसरून गेलो. क्वचित निमित्तानं आठवण यायची, नाही असं नाही, पण कसली तरी अनामिक हुरहुर तेवढ्यापुरती मनात निर्माण करून ती निघून जायची. त्याच वर्षी गौरीच्या चुलत्यांची प्रमोशनवर जबलपूरला बदली झाली आणि त्यांनी ते घर सोडलं. सुरुवातीला मामींच्या पत्रातून गौरीचा उल्लेख असायचा, नंतर तोही बंद झाला आणि हळूहळू गौरी नावाची कोणी मुलगी आयुष्यात मला भेटली होती हेही मी विसरून गेलो. आणि आणि आज एकाएकी तिची आठवण झाली. शेजारच्या बंगल्यातील बुचाच्या झाडाला यंदा पहिल्यांदाच फुलांचा प्रसन्न बहर आलेला होता. त्याच्या सुगंधानेही असेल. मी उठलो, अंगणात आलो आणि दीर्घ श्वास घेऊन त्या फुलांचा सुगंध साऱ्या शरीरातून भरून घेतला. तेव्हा भरून घेतला होता तसाच. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.